तुम्ही प्रदर्शन करता? नांदेड जीएसटी विभागाच्या समोर हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आज धरणे आंदोलन केलेलं आहे। नांदेड जिल्हा आणि हिंगोलीच्या वतीने संयुक्तरित्या हे आंदोलन आहे। नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत सेडनेट कृषी विभागाअंतर्गत या योजना चालवल्या जातात। नांदेड येथील 2 डीलर आहेत जे की हिंगोली येथे त्यांनी या प्रकल्पाअंतर्गत काम केलेलं आहे। या विभागाअंतर्गत कितीतरी करोडो रुपयाचा जीएसटी या नांदेड येथील डीलरनं बुडवलेला आहे। जवळपास माझ्या अंदाजेनुसार 6 ते 7 कोटी रुपयाचा कर जीएसटी विभागाचा त्यांनी बुडवलेला आहे, दरोडा टाकलेला आहे। याच्यावर हिंगोली येथील तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांनी 1.5-2 वर्षापासून सातत्याने या जीएसटी विभागाला त्यांनी सादर केलेले डुप्लिकेट बिल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे संबंधित विभागात सादर केले असता त्यांनी अद्याप या डिपार्टमेंटनं कायदा म्हणजे कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। पण आज ज्यावेळेस आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, प्रमुखांना भेटलो, ते जाणवलं की त्यांच्यावर कोणाचा तरी राजकीय दबाव आहे आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हे संगनमतानं हा दरोडा टाकला असं आमच्या मते आणि आज दिसलं आम्हाला। काय डिमांड, काय तुमची मागणी? आमची डिमांड आहे की संबंधित 2 डीलरवर ताबडतोब शासनाने म्हणजे जीएसटी विभागाने कार्यवाही करावी आणि त्यांच्याकडचा तो दंड वसूल करून त्याच्यावर दरोड्याचा जो गुन्हा दाखल करणे आहे तो केला पाहिजे। पुढची भूमिका आज त्यांनी 12 वाजेपर्यंत आम्ही जे काही 9 मुद्दे मांडलेले आहेत मागण्या, त्याच्यावर त्यांनी 2 ते 3 दिवस मागत होते आणि सांगितलं की आजच्या दिवशी आमचं आंदोलन आहे लोकशाही मार्गाने, धरणे आंदोलन 12 वाजेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत। 12 वाजेपर्यंत आपण लेखी उत्तर जर नाही दिलं त्याच्यानंतर आम्ही खूप मोठं 8 दिवसाच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन जीएसटी विभागावर करू आणि वरिष्ठांशी संपर्क साधू। आंदोलन करते कोण?